इथे बघा वाक्य सुकट टाकलेले आहेत. या तुम्ही बोंबील सुद्धा दाखवते सुकट टाकलेले सुकट. आता जिथं जावं तिथं पब्लिक असतात. इथं आहेत बोंबील आणि इथं सेम गोवावाली वायू. तर बघू शकता पाणी वाढलेलं आहे. तर यांच्या गाड्या बघा अटकल्या. हॅलो हाय नमस्कार, मी सुप्रिया आणि सुप्रिया सुरेंद्र आगसकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा आणि मनपूर्वक स्वागत आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहोत उत्तरला आणि बघूया सुकी मच्छी भेटते की नाही. इथं बोलतात मिनी गोवा या भागाला, उत्तन भागाला. तर बघूया कसा एरिया आहे. फर्स्ट टाइम आलेलो आहोत. तर सुकी मच्छी बघूया. आंबर टाकलंय. आंबारा मिक्स आहे. काय काय मच्छी टाकले बघा. आंबारा मिक्स आहे. उत्तनचा समुद्र किनारा चिंबोऱ्या पाकिरत आहे. त्यांना मावशी दाखवते आंबारा. भाऊ कसा आहे बघा आंबारा. पण 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. एक 2 किलो वाला तो इसको दिया 600 रुपये में. 1 किलो 2 किलो जास्त नाही कलर आला दरियान. प्रत्येकाचा अलग अलग असतं. तर सुकी मच्छी घेऊन झालेला आहे. पावसामुळे सर्व बंद आहे जास्त करून. पण थोडा आंबारा 1 किलो घेतला आम्ही, सुकट 1 किलो आणि काय घेतला आणि ती सुकलेली कोलबी आणि आंबारा होता 600 रुपये किलो आणि सुकट 350 रुपये किलो आणि कोलबी 200 रुपये किलो असा प्रमाणे घेतलेला आहे आम्ही. थोडा आता सध्या कारण भाईंदरचा आता पुढे जाऊन बघू कुठं भेटते का. भाईंदरचा आज सकाळचा मार्केट होता बोलले ते, आम्हाला माहिती नव्हतं. नाही तर तिथं खूप प्रकारची मच्छी पण पाहायला भेटली असती. मस्त व्हिडिओ झाला असता, आम्हाला पण मच्छी आली असती. तर बघूया आता पुढं भेटते का. नाही तर बस तेवढेच नंतर बघू. आता हा सर्व आहे उत्तन. तर हा सर्व आहे उत्तन गाव आणि इथं बघा सर्व मच्छीचंच आहे. आणि आता हल्ली तर इथं उत्तन गाव आहे. इथं प्रत्येक घरामध्ये हल्ली मच्छी निवडण्याचं काम चालू आहे आणि सर्व मच्छीच आहे इथं. बघा डोमणे बिमणे. तर भाटेबंदर माता मंदिर इथं आहे बघा. इथं आपण आलेलो आहोत उत्तनच्या बीचवर आणि यालाच बोलतात मिनी गोवा. फेमस चर्च आहे हा उत्तनचा. इथं खूप पायऱ्या आहेत वरती जायचा रोड आहे तो.
आता आपण जाऊया बीचवर. बघा बीच आहे हा उत्तनचा. आणि पाणी बघा आता मे महिन्यात पाणी बघा कसं पावसामुळे सर्व वाट लावलेलं आहे. हा सर्व रॅक आहेत, त्याच्यावर सुकी मच्छी वाळत टाकलेली असते. बोंबील, वाकटी वगैरे. हल्ली वाकटी तिथं टाकलेले आहे वाळत आणि तिथं बोंबील टाकलेले आहेत. निहू बघा कुत्र्याला बी हे आहेत कुत्रे ते. हे कुत्र मागं लागलं. सर्व चालले आहेत मच्छीला. ती बघा होडी मस्त आहे. तर खूप सुंदर वाटतंय. समुद्र किनारा तो चढतंय तिथं मागे. आणि आम्ही आलेलो सुकी मच्छी घ्यायला, पण आता पावसामुळे सर्व पॅक केलेलं आहे. थोडीफार भेटलेलं आहे, बस झालं आता सध्या पुरती. उत्तनलाच भेटते सुकी मच्छी, तिथूनच आपल्याकडे येते. आणि इथं फ्रेश भेटलेले आहे, त्याच्यामुळे थोडा रेट जास्त होता. आपल्याकडे 3-4 दिवसासाठी बोटी गेलेले असतात समुद्रामध्ये, म्हणून आपल्याला तिथं 350-400 रुपये असा भेटतो रेट. पण आता इथं छोट्या होडीने मच्छीमारी केलेली असते आणि ती सुकवलेली मच्छी असते, त्याच्यामुळे त्याचा रेट आहे 600 रुपये असा. म्हणजे त्याच्या म्हणून थोडा महाग भेटते, पण ती फ्रेश असते मच्छी. बघा समुद्राची सावलेला बघा मासा मिळला चालला खाता येतं. मम्मी होड्या वागतो त्याला पण मिळालं. मम्मी होडींची माणसं बिलाय गळ. म्हणजे होय म्हणजे समजलं नाही. सध्या मे महिना चालू आहे तरी पाण्याचा कहर बघा किती आहे समुद्रामध्ये. सर्व मे महिन्याचा पाऊस पडल्यामुळे असं आहे हालत समुद्राची. सर्व आता ते छोट्या होडीमध्ये सामान घेऊन त्या मोठ्या होडीमध्ये सामान टाकत आहेत आणि आता चालले आहेत ते मच्छीमारीसाठी. जी बोट मोठी असते ते 2-3 दिवस मच्छीमारासाठी समुद्रात जाते, त्याच होड्या आहेत त्या. सर्व मुलं खेळत आहेत क्रिकेट. कागदचे फुले
इथं बघा छोटे मुलं मस्त क्रिकेट खेळतात. टाका बॉल. इथं बघा चान्स घेतला आहे क्रिकेटचा. क्रिकेटचे मजे आवडलं. लांब पाठवलं त्याला नावाला. बॉलर आणि बॅट्समॅन सूर्य आगासकर. आणि बॉल गेलेला आहे. काय पाठवलं बॉल. बाबा डगरात टेकला. तर आता इथं पूर्ण ते सुकी मच्छी सुकण्यासाठी टाकत आहेत बीचवरच. हे बघा वाकटी मेन आपली वाकटी आणि बोंबील आहेत. ते बोंबील आहेत. बोंबील छोटी वाकटी. वाकटी आहे ती. माकल्या वाला टाकलं. हे बाई इथं माकल्या टाकल्यात वाला. अरे त्या सुकलेली माकली म्हणजे माकले नाही कावलं बोलतो त्याला नाही. माकली नाही हे बोंबील नेऊ. हे बोंबील ही वाकटी. इथं बघा वाकटी सुकट टाकलेली आहे. या तुम्हाला बोंबील सुद्धा दाखवते सुकट टाकलेली. खाली बघ नेऊ. हे बघा बोंबील टाकले सुकट. बीच आल मस्त. ताईच्या घरी आलेलो आहोत. बिल घेत आहोत 250 रुपये हे करा. इथं आहेत बोंबील आणि इथं मांजरे. घरामध्ये असे साठवलेले असते आणि विक्रीसाठी असते. बघा आता आरगोला आले. बघा एवढा मच्छी घेतली सुकलेली आम्ही. तर बघा या ताईकडून आणि यांच्याकडून सुकी मच्छी घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा घ्यायची असेल तर या. कमी आहे म्हणजे भाव मस्त आहे आणि फ्रेश आहे मच्छी. तर या नक्की यांच्याकडे उतरला तर आणखी मस्त व्हिडिओ येईल असं चालत आहे पॉइंट. आणि इथं बघा या शो. इथं बघा कोलिम सुकट टाकलेलं आहे. आता ते उचलत आहेत म्हणजे सुकून झालेलं आहे. आता भरत आहेत.
इथं पॉइंट आहे, इथं उत्तनचा ब्रिज, उत्तनचा आहे हा. आणि इथं येशूंची सुंदर अशी मूर्ती आहे. तो दाखवलं. तर उत्तन बीचवर पूर्ण टुरिस्ट एकदम म्हणजे पब्लिक पूर्ण आलेले आहे, इथं फिरायलाच आलेले आहे. लोकलचे असतील इथलेचे. तिथं सुकी मच्छी म्हणजे आपला कोळंबी सुकट टाकत आहे इथं. सगळे इथं समुद्राचा आनंद लुटण्यात आलेले आहेत. जेवढा लसवंट म्हणजे तर आता आपण आमची सुकी मच्छी घेऊन झालेली आहे आणि आता आम्हाला आंबारा भेटलेला आहे 450 रुपये किलो आणि बोंबील 250 रुपये शेकडा म्हणजे 200ला दिले त्या ताईने. आणि मांदेली 100 रुपये किलो ना, 100 रुपये किलो होती तर अर्धा घेतले म्हणजे 50 बस झाली आम्हाला. आणि आम्ही घेतला आहे आता अजून वाकट्या, त्या छोट्या वाकट्या म्हणजे भुजायच्या, त्या पण 100 रुपये किलोने भेटल्या मस्त. आणि पाऊस पडल्यामुळे थोडे जास्त रेट आहेत इथंच. तर आपल्याकडे किती असतील ते सांगू शकत नाही. इथं मच्छी कशी फ्रेश आहे म्हणजे आताच आलेला माल आहे आणि सुकवलेला आहे तो, म्हणून मस्त असा माल भेटलेला आहे आपल्याला म्हणजे सुकी मच्छी. तर आता आम्ही चाललो आहोत गोराई बीच. तर बघूया कसं आहे. तर चला. सेम असं वाटते का गोव्याला आलंय तीच फिलिंग आहे. रस्ते वगैरे रोड वगैरे तसेच आहेत सेम. बघा बघा रोड वगैरे सर्व असं वाटते का गोव्याचाच आहे सगळं एरिया, म्हणून त्याला बोलतात मिनी गोवा. मेन गोराई चौपाटीचा एंट्री आहे. तर गर्दी बघा किती झालेले आहे. ट्रॅफिक जॅम, वन वे रोड. बघा सर्व सेम गोवा सारखा, सेम गोवा वाली वाईव. मच्छी आहे बाई कला या नाही काय गाड्या जाऊन दिल्या त्या काय. आता जाम ऍक्टिव्हिटी व्हायला वाटतं ना. पापलेट सुकी मच्छी आहे एकाला. पापलेट, सुकी मच्छी, कांदे, आंबे. आहे कोलंबी तर मस्त. आता चौरीचे जावं म्हणजे गाड्याला 100 रुपये. आता मग अशी तयार ट्रॅफिक लागलेली ना, तर पे पार्किंगमध्ये गाडी टाकली आणि पुढे येऊन बघ ना तर ट्रॅफिक क्लिअर आहे ना. तेवढे लांबचे इथं तेवढे लांबचे चालत आलो. हे बघा एन्जॉयमेंट. तेवढे लांबून चालत आलो आणि इथं बघतो तर ट्रॅफिक काहीच नाही. आणि बघा गाड्या मस्त. इथं एकदा आम्ही आलेलो गाडी घेऊन इथं बीचवर आणि बघा
आता पब्लिक तर सर्वकडे कुठं पण जा खूप असतं आणि इथं ऍक्टिव्हिटी खूप झाल्यात. आम्ही आलो तेव्हा काही नव्हता नाही, तेव्हा कायच नव्हता. आम्ही डायरेक्ट हा लाटा येत होत्या त्या गाडी नेलेली आणि आता बघा किती पब्लिक. आता जिथं जावं तिथं पब्लिकच पब्लिक असतात. तर बघा हॉर्स राईड आहे, कार राईड आहे, सिंगल हॉर्स पण आहे आणि तिथं पाण्याच्या ॲक्टिव्हिटी पण आहेत. सेम आपला गोवा अलिबाग सर्वकडे असतात तसंच आहे सर्व ॲक्टिव्हिटीज इथं. बघ कवरेज आहे. तर घोडागाडी आहे. आता थोड्या वेळात हा राऊंड मारून आता त्याच्यामध्ये जाऊया, बसायला एन्जॉयमेंट करूया, थोडा बीचचा फिलिंग घेऊया. बघा किती एन्जॉय करते बघा. आता बघा डॉगला बघा किती मज्जा आली. नको मारू लाट आली. बघ स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर, स्पीड बोर्ड, स्पीड ब्रेकर. लाट आली. माझा पण घेतला. ऑक्टोबर बाबा घोटलं मी जीवला. माझं तोंड डान्स केलं सगळं. मी खेचता काही मी चप्पल काढून ड्रॅगन वा. नको बत्तल नाही थांबा. त्यांना कायचं डुबलो ते बघाच आहे. चप्पल काढू थांब जरा. लाट आली जाऊन आणि चपला गेल्या वाहून. बघा चपला वाहून गेल्या.
देते ना मागले हे हॉर्स रायडिंग करतात आता समोर आणि बाईक रायडिंग कपडे बघू शकता मी इथं पूर्ण भरला एकदम गोराई बीच ही बघा ही बाई 100 रुपये त्याला तिकीट आहे गाडी आणा ना पप्पा. तर बघू शकता पाणी वाढलेलं आहे तर यांच्या गाड्या बघा अटकल्या आता चालू पण नाही होत पाण्याची भरती वाढत चालले गई भैंस पाणी में आणि पब्लिक बघा किती हे आमची न्यू बघा आणि आम्ही अलिबाग आले सारखी फिलिंग आणि गोवा आल्यासारखी फिलिंग येत आहोत इथं मोराई चौपाटी आहे